काही दिवसांपूर्वी पैसा पाणीने इथेनॉल स्टॉक्सवर एक व्हिडिओ बनवला होता। मात्र त्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या इथेनॉल स्टॉकचा समावेश नव्हता। तो स्टॉक म्हणजे श्री रेणुका शुगर्स लिमिटेड। तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये या स्टॉकचे एनालिसिस करण्याची मागणी केली होती। काही जणांचं म्हणणं तर होतं की या आठवड्यात रेणुका शुगरवरच व्हिडिओ झाला पाहिजे। त्यामुळे तुमच्या फीडबॅकचा विचार करून हा व्हिडिओ करायचा निर्णय घेतला। एकदम डिटेलमध्ये स्टॉकचे एनालिसिस आज आपण करूयात। शुगर इंडस्ट्रीमधील बाकीचे स्टॉक्स इतके महाग असताना हा स्टॉक अजूनही 50 रुपयांच्या आत का ट्रेड होतोय याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेलच। मग तो घ्यायचा की नाही याचाही मार्ग मोकळा होईल। परंतु स्टॉक एनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त चार्ट वरचे पॅटर्न सांगत नाही, तर कंपनी बिझनेस कसा समजावून सांगता येईल यावर पैसा पाणीचा भर असतो। त्यामुळे अशा व्हिडिओमधून तुमच्या ज्ञानात देखील भर पडते। म्हणूनच असे व्हिडिओ पूर्ण नक्की पाहत जा। बाकी रिसर्चला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहित आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। अजूनही व्हिडिओ पाहणाऱ्या 50% लोकांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलंच नाहीये। पुढचा व्हिडिओ पाहताना तेवढंच इन्स्पिरेशन मिळतं। श्री रेणुका शुगर या कंपनीची स्थापना 1995 मध्ये झाली होती। सर्वात आधी या कंपनीचा बिझनेस कसा आहे याचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू घेऊयात। कंपनी साखर, इथिल अल्कोहोल, इथेनॉल यांचं उत्पादन करतं। तसेच पॉवर जनरेशन मध्ये देखील ही कंपनी कार्यरत आहे। ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे तर रेणुका शुगर ही विल्मार शुगर होल्डिंग्स या कंपनीची सबसिडरी कंपनी आहे। विल्मार शुगर होल्डिंग्स ही स्वतः विल्मार इंटरनॅशनल या मोठ्या ग्रुपची सबसिडरी कंपनी देखील आहे। विल्मार इंटरनॅशनल ही सिंगापूरची कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठ्या ॲग्री बिझनेस कंपन्यांपैकी एक आहे। या कंपनीचे अदानी ग्रुप बरोबर देखील जॉइंट व्हेंचर आहे, ते म्हणजेच अदानी विल्मार। अदानी विल्मार रेणुका शुगरला ॲक्वायर करू शकते अशा काही बातम्या देखील मागे आल्या होत्या। भविष्यात हे ॲक्विजिशन झालं तर त्याचा स्टॉक प्राइसला देखील चांगला फायदा होऊ शकतो। महाराष्ट्र आणि कर्नाटक या ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये कंपनीचे 6 साखर कारखाने आहेत। या कारखान्यांमध्ये ऊसावर प्रक्रिया करून साखर तर बनतेच, पण त्याशिवाय इथेनॉल, पॉवर आणि सेंद्रिय खत यांसारखी बाय प्रोडक्ट देखील बनतात। कंपनीकडे मोठी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे। 37,500 टीसीडी इतकी त्यांची क्रशिंग कॅपॅसिटी आहे। टीसीडीचा लॉंग फॉर्म आहे टन्स क्रश्ड पर डे, म्हणजेच कंपनीचे सगळे कारखाने मिळून दिवसाला 37,500 टन इतक्या ऊसाचं क्रशिंग करू शकतात। याशिवाय 1250 केएलपीडी इतकी या कंपनीची डिस्टिलरी कॅपॅसिटी देखील आहे। केएलपीडी म्हणजे किलो लिटर्स पर डे। डिस्टिलरी मध्ये अल्कोहोलचे प्रोडक्शन होते। मागील वर्षी कंपनीने आपल्या इथेनॉल प्लांटचे एक्सपान्शन देखील केले। अथानी प्लांटची क्षमता 300 वरून 450 केएलपीडी तर मुनोली प्लांटची क्षमता 120 वरून 500 केएलपीडी इतकी केली आहे। 1.7 एमटीपीए म्हणजेच मिलियन टन पर एनम क्षमता असलेल्या कंपनीच्या 2 शुगर रिफायनरी या पोर्ट बेस्ड आहेत। त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी कंपनीला त्याचा खूप फायदा होतो। कंपनी आपले प्रोडक्ट चीन, अफगाणिस्तान, श्रीलंका, मलेशिया या शेजारी देशांशिवाय आफ्रिकन आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये देखील निर्यात करते। मधुर शुगर या ब्रँड नेम खाली कंपनी रिफाइंड शुगर विकते। बाय प्रोडक्ट म्हणून तयार झालेल्या इथेनॉलचा अल्कोहोल इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री आणि वाहनांचं जैव इंधन म्हणून उपयोग होतो। इथेनॉलची मार्केटमध्ये किती मागणी आहे हे आपण इथेनॉल स्टॉकच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। त्या व्हिडिओची लिंक आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन मध्येही दिलेली आहे। हा व्हिडिओ संपल्यावर तो नक्की पहा। शुगर आणि इथेनॉल प्रोडक्शन शिवाय या कंपनीकडे 262 मेगावॉट क्षमतेचा पॉवर प्लांट देखील आहे। कंपनीचा रेव्हेन्यू ब्रेकअप पाहिला तर 75% रेव्हेन्यू शुगर सेल मधून येतो, 15% रेव्हेन्यू इथेनॉल संबंधित प्रोडक्ट मधून, तर बाकीचा रेव्हेन्यू इतर बाय प्रोडक्ट आणि पॉवर जनरेशन मधून येतो। जिओग्राफिकली पाहिलं तर कंपनीचा 31% रेव्हेन्यू भारतातून तर उरलेला 69% रेव्हेन्यू हा एक्सपोर्ट्स मधून येतो। कंपनीचा बिझनेस तर चांगला आहे हे तुम्हाला यावरून कळालंच असेल, परंतु फंडामेंटल्स पाहिल्याशिवाय कंपनीत गुंतवणूक करायची की नाही हे ठरवता येत नाही। त्यामुळे कंपनीचे फायनान्शियल्स कसे आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूया। कंपनीचं मार्केट कॅपिटल 9,800 कोटी रुपयांच्या आसपास आहे, म्हणजे ही एक मिड कॅप कंपनी आहे। कंपनीचा स्टॉक 46 रुपयांच्या आसपास ट्रेड होतोय। कंपनीचा नेट प्रॉफिट फक्त 2020 मध्ये प्लस मध्ये होता। बाकी मागील 10 वर्ष कंपनी सातत्याने लॉस मध्ये आहे। मागील 10 वर्षात कंपनीची सेल्स ग्रोथ -1% आहे, म्हणजेच कंपनीचे सेल्स वाढण्याऐवजी कमी झालेत। 2019 नंतर मात्र कंपनीच्या सेल्स मध्ये हळूहळू वाढ झालेली आहे। मागील 3 वर्षातील कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ 23% इतकी आहे। याच काळात स्टॉकने देखील 61% रिटर्न्स दिलेत। स्टॉक मध्ये प्रोमोटर्सचा स्टेक 62.48% इतका आहे। DII ची होल्डिंग मात्र 21% वरून 10% वर आली आहे। कंपनीवर जवळपास 5,500 कोटी रुपयांचं कर्ज आहे। हे फंड्स कंपनीने आपल्या डिस्टिलरीचे एक्सपान्शन करण्यासाठी घेतले होते। इतक्या डेटमुळे कंपनीची नेटवर्थ मायनस मध्ये आहे। स्टॉकची प्राइस इतकी कमी असण्याचं हे देखील एक कारण आहे। त्यामुळेच हा स्टॉक आपण टॉप 5 इथेनॉल स्टॉक मध्ये घेतला नव्हता। पुढे या स्टॉक मध्ये कशी मुवमेंट येईल याचा अंदाज लावण्यासाठी आपल्याला स्टॉक चार्ट वर कसा आहे ते पाहावं लागेल। एप्रिल 2021 मध्ये हा स्टॉक 10 रुपयांना होता। ऑक्टोबर 2022 मध्ये हा स्टॉक ऑल टाइम हाय गाठत 70 रुपयांपर्यंत गेला। सध्या तरी हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्येच दिसतोय। जर तुम्ही ऑलरेडी बाइंग करून अडकला असाल तर काय
करायचं? स्टॉकची प्राइस जर अजूनही तुमच्या खरेदी किमतीच्या जवळ असेल तर तुम्ही लॉस बुक करू शकता, परंतु तुमची रिस्क कॅपॅसिटी चांगली असेल आणि तुम्हाला थांबायचं असेल तर 42 रुपये ही स्टॉप लॉस साठी योग्य लेवल आहे. अपसाइड बद्दल बोलायचं झालं तर जर स्टॉक 52 रुपयांच्या वर गेला आणि तिथे टिकला तरच तो 57 आणि 65 ची लेवल गाठू शकतो. नाही तर हा स्टॉक अजूनही काही महिने 40 ते 50 यामध्येच थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे 52 रुपयांवर सस्टेन झाल्याशिवाय या स्टॉक मध्ये फ्रेश बाईंग अजिबात करू नका. इथेनॉलच्या वाढत्या मागणीमुळे या सेक्टर मध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी आहे. EID पॅरी, त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज, दालमिया भारत यांसारखे काही चांगले स्टॉक देखील शुगर इंडस्ट्रीमध्ये आहेतच. त्यांचे अनालिसिस करणारा व्हिडिओ पैसा पाणीवर आहे. आय बटनवर तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल. स्टॉक अनालिसिसचे हे व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने बनवलेले आहेत. यामध्ये स्टॉक बाय करण्याचे किंवा सेल करण्याचे किंवा कोणतेही होल्डिंग करण्याचे कोणतेही सजेशन किंवा सल्ला नाहीये. त्यामुळे गुंतवणुकी संदर्भात कोणताही निर्णय घेताना तुमचा अभ्यास मात्र नक्की करा. बाकी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाकी न चुकता सबस्क्राईब करा, कारण पुढे आणखी एका स्टॉकचा व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत. धन्यवाद.